मंद्रुप पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी। मंद्रुप पोलीस ठाणेस दाखल गुन्ह्यातील अपहरण व्यक्तीची गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 8 तासाच्या आतमध्ये सुटका। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील एका 25 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टर युवकाला पैशाच्या कारणावरून पळवून नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेतील 3 आरोपींना गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या 8 तासात मंद्रुपच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित खंडणीखोरांना कर्नाटकातील कलबुर्गी येथे ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सूरज अर्जुन राठोड वय 25 रहा मंद्रुप असे ता द सोलापूर अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे। सूरज हे आपले वडील अर्जुन राठोड, आई कमल राठोड, पत्नी निकिता आणि 2 मुलींसह मंद्रुप येथे राहतात। सूरज हे जेसीबीच्या कामाचे कॉन्ट्रॅक्टचे काम करतात। 23 मार्च रोजी त्यांचे आईवडील हे पोहरा देवीच्या दर्शनासाठी नांदेडला गेले होते। 24 मार्च दुपारी 3 वाजता सूरज आपल्या पत्नी निकिता राठोड यांना मी विजापूरला जाऊन येतो असे सांगून आपल्या फॉर्च्युनर कार MH18 BP 1852 मघून गेले, मात्र ते घरी परत आले नाहीत। 26 रोजी सूरज यांनी आपल्या वडिलांना फोनवरून सांगितले की मला काही लोकांनी पळवून नेले आहे आणि अपहरणकर्ते हे 50 लाख रुपयांची मागणी करीत आहेत। अपहरणाची माहिती पोलिसांना दिली तर ते मला ठार मारतील असे सांगितले। यावेळी सूरज हे आपल्या कुटुंबाच्या मोबाईलद्वारे संपर्कात कुठे पळवून नेले आहे याची माहिती त्यांना मिळत नव्हती। शेवटी पत्नी निकिता यांनी आपल्या पतीच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून शनिवारी दुपारी 3 वाजता या संदर्भात मंद्रुप पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या 8 तासात आरोपीचा शोध घेऊन या प्रकरणातील आरोपी गोपाळ मल्लाप्पा जवळगी, राहा वत्याल, ता सिंदगी, राघवेंद्र यल्लाप्पा जवरगीकर व भवानीराज अरविंद गोडबोले या तिघांना कलबुर्गीत शितासीने ताब्यात घेतले आहे। यावेळी कारवाईत पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, मंद्रुप पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार परशुराम शिंदे, नारायण गोलेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर चव्हाण, अक्षय डोंगरे व पोलीस चालक बुरुकुल यांनी बजावली आहे।